पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आदित्य, पारू आणि प्रीतम पुन्हा किर्लोस्कर मॅन्शनमध्ये आलेले असतात. आदित्य आणि पारू गाडीमधून खाली उतरतात. प्रीतम मात्र गाडीत तसाच बसलेला असतो आणि त्यामुळे आदित्य पुन्हा प्रीतमकडे जातो आणि त्याला सांगतो की प्रीतम चल, आपलं घर आले. तर प्रीतम रडतच त्याला विचारतो की दादा, कोणतं घर? आणि त्यावर आदित्य म्हणतो की अरे प्रीतम, असं काय बोलतोयस, हे आपलं घर आहे. मात्र प्रीतम म्हणत असतो की दादा, हे घर नाही तर फक्त 4 भिंती आहेत. आणि ते ऐकून आदित्यला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे एक सर्वंट अहिल्या आणि श्रीकांतला जाऊन सांगतो की आदित्य सर आणि प्रीतम सर आले आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर दामिनी नाराज होत स्वतःशीच म्हणत असते की प्रीतम आला म्हणजे आता या दिशाच्या लग्नाचे 12 काही वाजणार नाहीत. तर दिशा नाटक करत म्हणत असते की माझा प्रीत आला आणि ती धावतच बाहेर जाते आणि प्रीतमला मिठी मारते. त्यामुळे प्रीतम खूप चिडतो, मात्र तो काही बोलत नाही. तर दिशा हसतच त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर मग अहिल्या, श्रीकांत आणि घरातील इतर सगळेजण बाहेर येतात. अहिल्या आणि श्रीकांतला तर दोन्हीही मुलांना बघून खूप आनंद झालेला असतो आणि मग त्यानंतर ती त्या दोघांचं औक्षण करते आणि हसतच दिशाला म्हणते की बघितलं ना दिशा, मी तुला सांगितलं होतं की माझी मुलं कधीच माझा शब्द खाली पडू देणार नाही. वेळेवर आले की नाही ते इथे? आणि त्यावर दिशासुद्धा नाटक करत हो म्हणते आणि मग त्यानंतर ते सगळेजण घरात जाण्यासाठी निघतात. अहिल्या पारूला सुद्धा घरात ये असं सांगते, तर पारू म्हणते की आधी मी बाला भेटून येते. आणि मग त्यानंतर पारू आणि गणी मारुतीकडे जातात. पारूला इतक्या दिवसांनंतर बघून मारुतीला खूप आनंद होतो. तर पारूसुद्धा प्रेमाने त्याला मिठी मारते. तर गणी म्हणत असतो, तायडे, तू गावाकडे काय काय मजा मस्ती केली ती सगळी मला सांग आणि तू गावावरून माझ्यासाठी काय घेऊन आली आहेस ना, ते सुद्धा दाखव. ते ऐकून मारुती म्हणतो की अरे तिला थोडा वेळ शांत बसू दे तरी. आणि मग तो पारूला विचारू लागतो की मला सांग, तू ज्या कामासाठी तिकडे गेली होती ते काम झालं ना? म्हणजे तुझी आदित्य सरांना आणि प्रीतम सरांना मदत झाली ना? आणि ते ऐकून पारू मनाशी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय तेच मला कळत नाही. आता बाच्या प्रश्नांची मी काय उत्तरं देऊ? तर मारुती म्हणतो की ते सगळं जाऊ दे, तू आता इथे शांतपणे बस, कारण आपल्याला थोड्या वेळाने बंगल्यावर जायचं आहे. कारण आज दिशा मॅडमची आणि प्रीतम सरांची हळद आहे ना? आणि मग तो पटकन एका कामासाठी बाहेर जातो. तर गणी पारूला म्हणत असतो की तायडे, तू माझ्यासाठी काही घेऊन आली नाहीस तर ठीक आहे, मी तुला माफ केलं, पण आता तू मला गावाकडच्या सगळ्या चांगल्या चांगल्या आठवणी सांग. आणि त्यावर पारू हो म्हणते आणि गणीला जवळ घेते. दुसरीकडे प्रीतम एकटाच त्याच्या खोलीत बसलेला असतो. त्याच्या डोळ्यांसमोर सतत प्रियाचा चेहरा येत असतो आणि तिच्यासोबत घालवलेले क्षण त्याला आठवत असतात. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. तर प्रीतम रडतच म्हणत असतो की अरे दादा, कसं सावरू मी स्वतःला? मी प्रिया मॅडमला नाही रे विसरू शकत. मला सतत असं वाटते की त्या माझ्या आजूबाजूलाच आहेत, मी त्यांना माझ्यापासून वेगळं नाही करू शकत. आणि प्रीतमची ती अवस्था बघून आदित्यला देखील खूप त्रास होतो. तो रडतच त्याला मिठी मारतो आणि त्याची माफी मागत म्हणतो की मला माफ कर प्रीतम, पहिल्यांदा मी तुला जे हवं ते देऊ शकलो नाही. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की दादा, या सगळ्यात तुझी काही चूक नाही आहे रे, तू नको त्रास करून घेऊ. पण आदित्य म्हणतो की नाही प्रीतम. आणि मग त्यानंतर तो या सगळ्याबद्दल अहिल्यासोबत बोलायचं ठरवतो, पण मग प्रीतमच त्याला थांबवतो. तो म्हणत असतो की दादा, जे काही होणार ते घरच्यांच्या मर्जीनेच होणार असं मी आणि प्रिया मॅडमने ठरवलंय. आणि आईची इच्छा आहे ना की मी त्या दिशाशी लग्न करावं, तर ठीक आहे, मी करेल तिच्याशी लग्न, तू नको आईसोबत काही बोलू. आणि ते ऐकून आदित्य रडतच म्हणतो की प्रीतम, मी पहिल्यांदा तुला कोणावर तरी एवढं मनापासून प्रेम करताना बघतोय. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच अहिल्या त्या ठिकाणी येते आणि तिला बघून हे दोघेजण घाबरतात. तर अहिल्या हसून म्हणत असते की आदित्य, तू अगदी खरं बोललास, दिशाच्या प्रेमात खरंच खूप ताकद आहे, म्हणूनच प्रीतम आज इथे आहे. आणि ते ऐकून आदित्य आणि प्रीतमचा चेहराच पडतो. त्यानंतर अहिल्या प्रीतमला काही कपडे देत म्हणते की हे तुझे हळदीचे कपडे आहेत, पटकन तयार हो आणि बाहेर ये. आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते, पण आदित्य तिला थांबवतो. पण तो काही बोलणार इतक्यात अहिल्याच त्याला विचारते की तुमच्या त्या सरप्राईजचं काय झालं? आणि त्यावर काय उत्तर द्यावं हे त्या दोघांनाही कळत नाही. तर अहिल्या म्हणते की काही हरकत नाही, आपण हे सगळं लग्नानंतर बघूयात, आता लग्न वेळेवर होणं गरजेचं आहे. आणि मग ती तेथून निघून जाते.
तर दुसरीकडे सावित्री पारूला जाऊन भेटते. इतक्या दिवसांनंतर भेटून तिला खूप आनंद होतो आणि मग तिचं लक्ष पारूच्या मंगळसूत्राकडे जातं. ती पारूला विचारते की हे मंगळसूत्र अजूनही तुझ्या गळ्यात आहे का? तू तिकडे सुद्धा हे घातलं होतं का? कोणाला काही संशय तर आला नाही ना? आणि त्यावेळी पारू म्हणते की नाही सावित्री आत्या, उलट तिकडे मी अभिमानाने सगळ्यांसमोर हे मंगळसूत्र घालून मिरवले. आदित्य सरांना धनी अशी हाक मारली आणि ते ऐकून सावित्रीला सुद्धा खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर ती पारूला सांगते की आता पटकन बंगल्यावर चल. अहिल्या मॅडमने तुलाच हळद कालवायला सांगितली आहे, कारण तू या घरची मोठी सून आहेस ना. आणि ते ऐकून पारू काळजीत पडते. ती म्हणते की सावित्री आता हे जे काही घडतंय ना ते चुकीचं आहे. आणि मग ती पटकन बंगल्यावर जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे प्रिया एकटीच रडत झाडाखाली बसलेली असते. ती म्हणत असते की देवा, आजपर्यंत मला जे हवं ते सगळं तू दिलं, पण आज माझं सर्वस्वच माझ्यापासून हिरावून घेतलं. पण जर हीच तुझी परीक्षा असेल ना तर ठीक आहे, या परिस्थितीला सामोरं जायला मी तयार आहे. हे जे काही आहे ना त्याचा मी स्वीकार केला आहे, कारण माझ्या प्रेमावर विश्वास आहे. मला माहिती आहे की प्रीतम सर मला नक्की येथून घेऊन जातील. तर दुसरीकडे ती दिशा प्रीतमच्या खोलीत येते आणि लगेच त्याला मिठी मारते. त्यामुळे प्रीतम वैतागतो आणि तिला दूर व्हायला सांगतो आणि म्हणतो की तू बाहेर जा, मला चेंज करायचं आहे. पण दिशा तिथेच बसत म्हणत असते की प्रीत, तू एवढा का लाजतोस? आता लग्न झाल्यावर मी याच खोलीत राहायला येणार आहे ना, मग तू माझ्यासमोर चेंज करू शकतो. आणि ते ऐकून प्रीतम खूप वैतागतो आणि दिशाला म्हणतो की प्लीज तुझी ही बडबड बंद कर आणि इथून निघून जा. पण दिशा काही ऐकत नाही. आणि मग त्यानंतर ती हसतच प्रीतमकडे जात त्याला विचारते की तुला हे सगळं आवडत नाही का? मग काय आवडतं तुला? त्या प्रियाच्या घरात सर्वंट म्हणून काम करणं आवडतं का? आणि दिशाचं ते वाक्य ऐकून प्रीतमच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दिशा हसतच त्याला सांगते की मला ना सगळं काही माहीत आहे, कसा तू आणि तो आदित्य त्या प्रियाच्या घरी सर्वंट म्हणून काम करत होता ते. आणि त्या सगळ्याचे प्रूफसुद्धा माझ्याकडे आहेत. आणि मला माहिती आहे की हा सगळा प्लॅन त्या पारूचाच असणार. आणि आता मी काय करणार माहिती आहे का तुला? हे सगळं काही ना सासू मॉमला सांगणार. आणि ते ऐकून प्रीतम खूप घाबरतो आणि तो दिशाची माफी मागत म्हणतो की दिशा, जे काही घडलंय ना त्यासाठी मी तुझी माफी मागतो, पण तू प्लीज याबद्दल आईला काही सांगू नको. आणि ते ऐकून दिशा हसतच म्हणते की ठीक आहे बेबी, मी तुझ्यासाठी ना सासू मॉमला काही सांगणार नाही, पण त्यासाठी माझी एक अट आहे. आणि त्यावर प्रीतम म्हणतो की तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. आणि त्यावर दिशा म्हणते की ठीक आहे, मग आत्तापासून तू मी जे काही सांगेल ना ते सगळं ऐकायचं. लग्नानंतर माझा पर्सनल बॉय म्हणून राहायचं. मी जर तुला सांगितलं ना की माझ्या हिल्स आणून दे, तर गुपचूप हिल्स आणून द्यायच्या, माझी बॅग कॅरी करायची. आणि त्यावर प्रीतम नाईलाजाने हो म्हणतो. आणि मग दिशा त्याला बावळट म्हणत तेथून निघून जाते. त्यानंतर रात्री प्रिया एकटीच टेरेसवर उभी असते. तिला सतत प्रीतमसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. तितक्यात मग आबा त्या ठिकाणी येतात. ते प्रियाला म्हणत असतात की तू जेवण केलं नाही, निदान दूध तरी पी. पण प्रिया म्हणते की आबा, तुम्ही सुद्धा जेवण केलं नाही आहे ना, मग मला सुद्धा काही नकोय. आणि ते ऐकून आबा म्हणतात की प्रिया, तुला आत्ता असं वाटत असेल ना की तुझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट माणूस मी आहे, तुला माझा खूप रागही येत असेल, पण बाळा माझ्यावर विश्वास ठेव, मी जे काही केलं ना ते तुझ्या भल्यासाठीच केलं. 20 वर्षांपूर्वी त्या अहिल्याने माझ्यासोबत विश्वासघात केला होता आणि तोच विश्वासघात आता पुन्हा तुझ्यासोबत होऊ नये ना, म्हणून मी आज असा वागलो. आणि ते ऐकून प्रिया काही उत्तर देत नाही. तर आबा तिला समजावत असतात की 20 वर्षांपूर्वी त्या अहिल्याने माझा या घराचा विचारही केला नाही. ती एक नंबरची स्वार्थी बाई आहे. खरं तर जेव्हा तू लहान होतीस ना तेव्हा मला वाटायचं की तू सुद्धा तिच्यासारखंच बनावं, पण आता असं वाटते की तिची सावलीसुद्धा कधी तुझ्यावर पडता कामा नये. आणि काही झालं ना तरी मी तुला त्या घरात पाठवणार नाही, एवढं लक्षात ठेव, कारण मी माणसं ओळखायला कधीच चुकत नाही. आणि ते ऐकून प्रिया म्हणते की आबा, माणसं ओळखायला तर मी सुद्धा कधीच चुकत नाही, पण तुम्ही मात्र पुन्हा तीच गल्लत करताय. आणि जेव्हा ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल ना तेव्हा तुम्ही मला स्वतःहून त्या घरात घेऊन जाल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.